जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज म्हणजेच रेल्वेमध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर रेल्वे बोर्डातर्फे इथे टीचिंगच्या ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला आपण सुरुवात करूया। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रिक्रूटमेंट बोर्ड्स यांनी काही पोस्ट काढलेल्या आहेत। जवळजवळ 1036 पोस्ट आहेत। डेट ऑफ पब्लिकेशन 6/1/2025 आहे। ओपनिंग डेट अँड टाइम ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती 7/1/2025 ते क्लोजिंग डेट आहे 6/2/2025। तसेच तुम्हाला ॲप्लिकेशन फी पेमेंट करण्यासाठी जी डेट दिलेली आहे ती 7/2/2025 ते 8/2/2025 पर्यंत दिलेली आहे। जर तुम्हाला काही त्यात मॉडिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 9/2/2025 ते 18/2/2025 पर्यंत वेळ दिलेला आहे। त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता। तर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे। ऑनलाईन कसा भरायचा आहे तर रेल्वेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे। तर यामध्ये एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे। SC ST आणि OBC कॅन्डिडेटसाठी एज लिमिट दिलेलं आहे। तर हे पहा इथे हा तक्ता दिलेला आहे। त्यामध्ये एज तुमचं किती असलं पाहिजे, तुमची बर्थ डेट किती असली पाहिजे हे सगळी माहिती इथे दिलेली आहे। 18 ते 33 वर्ष आणि UREWHचा जन्म 2/1/1992 ते 2/1/1989 पर्यंत दिलेला आहे। तर हे OBCसाठी आहे। SC आणि ST वाल्यांसाठी 2/1/1987 दिलेला आहे। तर हे पोस्ट वाईज वेगवेगळं आहे। हे पहा इथे दुसरा तक्ता यांनी दिलेला आहे SC आणि ST साठी। तर SC ST साठी 33, 35, 36, 38, 43 आणि 48 एवढं एज तुमचं असलं तरी तुम्ही फॉर्म इथे फिल करू शकता। बाकीसाठी सुद्धा इथे एज लिमिट दिलेला आहे। हा तक्ता तुम्ही नीट वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म फिल करू शकता। इथे फॉर्म फिल करण्यासाठी जी फी आहे ती जनरलसाठी 500 रुपये आहे आणि SC ST PWS आणि फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 250 रुपये इथे फी दिलेली आहे। ही फी फर्स्ट स्टेज CBT साठी आहे। जर तुमची ही CBT तुम्ही दिली तर ही तुम्हाला फी रिफंडेबल असणार आहे। बॅकवर्ड क्लासेससाठीचं इथे दिलेलं आहे बघा। 50,000 पेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे तरच तुम्ही तिथे EWS मध्ये फॉर्म भरू शकता। तर ही PDF तुम्ही नीट वाचा। PDF फार मोठी आहे, 109 पेजेसची PDF आहे। पूर्ण वाचणे शक्य नाही तरीसुद्धा महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाईल। तर इथे तुमची जी CBT होणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे। त्यासाठी सब्जेक्ट असणार आहे प्रोफेशनल ॲबिलिटी 50 मार्क्स, 50 क्वेश्चन 50 मार्क्स, जनरल अवेअरनेस 15, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 15, मॅथमॅटिक्स 10, जनरल सायन्स 10 मार्क्स असे 100 मार्कांची तुम्ही एक्झाम इथे देऊ शकता आणि 100 मार्कची एक्झाम असणार आहे। तसेच 1/3 इथे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे। त्यामुळे पेपर लिहिताना काळजीपूर्वक लिहायचा आहे। इथे तुमचं CBT 1 झाल्यानंतर CBT 2 असणार आहे। तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। तर ॲप्लाय कसं करायचं आहे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। जे पॅरामीटर आहेत त्यानुसार तुम्ही इथे ॲप्लाय करायचं आहे। फोटो साईज काय असणार आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, अकाउंट कसं ओपनिंग करायचं आहे। तसेच तुम्ही जर SC ST मध्ये असाल किंवा PWD मध्ये असाल, EWS मध्ये असाल तर त्यांच्यासाठी जे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जे ॲनेक्चर 1, 2, 3 अशा प्रकारे ॲनेक्चर दिलेले आहेत त्यामध्ये पाहू शकता। तर इथे RRBच्या काही वेबसाईट दिलेल्या आहेत, त्या लिंक दिलेल्या आहेत। तुम्ही ज्या राज्यातून असाल त्या राज्यामध्ये ती वेबसाईट यूज करायची। जसं तुम्ही मुंबईमधून असाल, महाराष्ट्र राज्यातून असाल तर मुंबईच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन फॉर्म फिल करायचा आहे। तर इथे ॲनेक्चर 1, ॲनेक्चर 2, ॲनेक्चर 3 अशा प्रकारे दिलेलं आहे। SC ST OBC नॉन क्रिमिलियर
हे सर्वांसाठी एनेक्सच्या नुसार फॉर्म दिलेले आहेत, ते PDF लास्टमध्ये आहेत, तर तुम्ही ते फॉर्म बघून घ्या. हे बघा फॉर्मॅट, कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर हे SC ST वाल्यांसाठी आहे फॉर्मॅट OBC NCL सर्टिफिकेट. तर हे जे सर्टिफिकेट दिलेले आहे ते त्यांचे फॉर्मॅट आहेत. हे OBC साठी आहे. हे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे, जसं OBC तुम्ही OBC कॅन्डिडेट आहात म्हणून. तर हे पहा डिसॅबिलिटीसाठी फॉर्म 5 दिलेला आहे इथे. तर जर तुम्ही डिसॅबिलिटी असेल, अपंग वगैरे असाल तर हे फॉर्म फिल करून इथे भरायचे आहेत. तर इथे बाकी हिंदी ट्रान्सलेटर वगैरेसाठी सर्व पोर्शन दिलेला आहे. आणि ह्या आता लास्टला आपण पाहतोय पोस्ट. तर यामध्ये भरपूर पोस्ट आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉमर्स, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉमर्स मेल, हिंदी टीचर, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर हिंदी मेल असं दिलेलं आहे. तर या सर्व पोस्टसाठी तुम्हाला मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच डिप्लोमा किंवा BEL किंवा BEd असं असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला 2 इयर्सचं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा MSc कम्प्युटर सायन्स किंवा BEd वगैरे असेल तर तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता. तर या प्रत्येक पोस्टसाठी जे काही क्वालिफिकेशन लागणार आहे ते सर्व या PDF दिलेलं आहे. ते जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तरच इथे फॉर्म भरा. जर तुमचं MA झालेलं असेल, MCOM झालेलं असेल तरीसुद्धा इथे फॉर्म भरता येईल, परंतु त्यानंतर तुमचा एज्युकेशनल डिप्लोमा किंवा BEd असणं गरजेचं आहे. फक्त ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असून इथे चालणार नाही असं दिलेलं आहे इथे. तर ह्या पोस्ट भरपूर पोस्ट आहेत. तुम्ही इथे फॉर्म फिल करा. लाईक, एक शेअर चॅनलची ग्रोथ होण्यासाठी मदत करेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तसेच इंग्लिश मीडियम, तमिळ मीडियम, सायन्स, कम्प्युटर सायन्स, इंग्लिश मीडियम, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सपोर्ट पोस्ट करा. आहे त्याच्यासाठी तुमचं कम्प्युटर सायन्स असलं पाहिजे, MCA MSc जे पण काही तुमचं क्वालिफिकेशन असेल, डबल ग्रॅज्युएट वगैरे असलं पाहिजे. इथे सर्व PDF दिलेलं आहे, ते नीट वाचा आणि त्यानुसार फॉर्म फिल करा. तर PDF लास्टमध्ये लायब्ररीयन इन्स्पेक्टर यासाठी पोस्ट निघालेले आहेत. तर हे पहा इथे दिलेलं आहे. म्युझिक टीचर आहे, म्युझिकसाठी इथे टीचिंगचा जॉब दिलेला आहे. प्रायमरी टीचर रेल्वे साठी पगार कमी आहे, 35,400 आहे. आणि जे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे त्यांच्यासाठी पे स्केल चांगला आहे. प्रायमरी टीचरसाठी 35,400 दिलेला आहे. ही PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तिथून ते ऑफिशियल लिंकवरूनही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा जी लिंक दिली जाईल त्यावरच क्लिक करून ही PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर याच्यामध्ये ज्या लिंक दिल्या त्यानुसार तुम्ही फॉर्म फिल करा. ते बेंगॉलीसाठी सुद्धा पोस्ट आहेत पहा. तर या सेक्शन वाईज पोस्ट आहेत, म्हणजे प्रत्येक राज्यातल्या किती पोस्ट आहेत यानुसार इथे सर्व माहिती दिलेली आहे. तर WR, NCR, NWR, WCR, SWR, WCR असं दिलेलं आहे पहा. तर या पोस्ट किती आहेत, 3, 6, 7 अशा प्रकारे 8 असं दिलेलं आहे सर्व. तर त्यामध्ये तुम्ही हे वाचून घ्या आणि तुमच्या राज्यानुसार इथे पोस्ट फिल करा, फॉर्म फिल करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. PDF फार मोठे असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आणि जर बॅकग्राऊंड आवाज नॉईज वगैरे येत असेल तर त्याबद्दल सॉरी. थँक्यू.